शिर्डी भिक्षेकरू मृत्यू प्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी राहता तहसीलदारांची भेट घेतली। तहसीलदार मैतांच्या कुटुंबियांच्या भेटीला न गेल्याने बच्चू कडूंनी तहसीलदारांना चांगलंच झापलं। मयत व्यक्ती भिक्षुक होते की भक्त याची चौकशी का केली नाही, दोषींवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा देत तहसीलदारांना घटनेबाबत माहिती नाही हे चांगलं नाही, तहसीलदार तुमची कमाल आहे, श्रीमंत मेल्यावरच जाल का, वाटतं का काही, पीडित कुटुंबाच्या भेटीला जाऊन या नाहीतर उचलून न्यावं लागेल। बच्चू कडूंनी यावेळी खडे बोल तहसीलदारांना सुनावले। मयत हे राहता तालुक्यातील असल्याचे तहसीलदारांना माहिती नाही ही शोकांतिका आहे। गरिबांच्या मरणाला किंमत नाही, शिर्डीसारखे मोठे संस्थान असूनही भिक्षेकरांसाठी पुनर्वसन केंद्र नाही, दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, 8 दिवसात कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा बच्चू कडूंनी दिला। 8वे वेतन आयोग घेतात मात्र अधिकाऱ्यांमध्ये सुधारणा नाही। हे 4 लोक जर एखाद्या रंगाचा झेंडा घेऊन मेले असते तर आतापर्यंत आंदोलनं झाली असती। पैसेवाले किंवा झेंडेवाल्यांच्या मरणाला महत्व आहे, इथले आमदार खासदारांनी पालकमंत्र्यांचे काही कर्तव्य नाही का असा सवाल करतानाच प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसं मरत असेल तर शासकीय कार्यालय हवेच कशाला असं बच्चू कडूंनी म्हटलं। पीडित कुटुंबाची भेट घ्या असे आदेश पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना द्यायला हवे होते। जाती धर्माच्या नावाने मते मिळतात आणि त्यात ईव्हीएम मशीनचा घोळ, त्यांना कामं करायची गरज राहिली नाही। आम्ही तहसीलदाराला ठोकलं असतं तर गुन्हा दाखल झाला असता। प्रशासनाच्या कारवाईत लोक मेली तरीही गुन्हा दाखल नाही। वर्षभर सापाला मारायचं आणि नागपंचमीला पूजायचं, राज्यकर्त्यांनी मतदारांची अशी अवस्था केल्याची टीका देखील त्यांनी केली। राज्यभरातील अतिक्रमण कारवाईवर बोलताना कारवाईपेक्षा लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या असं म्हणतानाच रोजगारावर कुणी बोलत नाही। आम्हाला कबर कुत्रा हलाल यात रस आहे, कबरची खबर जोरात चालते मात्र माणसं मेल्यावर बातम्या होत नाहीत। बुलडोझरनं घरं पाडण्याची भाषा केली जाते, आम्हाला घरं बांधणारे धर्मवीर पाहिजे असंही या प्रसंगी बच्चू कडूंनी म्हटलं। तर गरिबाचं मरण हे मरणच होत नाही, ते मीडियाले म्हणा का अधिकारी म्हणा। आजही मी कलेक्टरला विचारलं ते म्हणे भिक्षुक आहे का कोण आहे अजून ठरलंच नाही। इतके दिवस झाल्यानंतर हा तहसीलदार आपल्या तालुक्यातले आहे का हे तहसीलदाराला माहीत नाही, इथून शोकांकित आहे। हेच जर एखादा श्रीमंत मेला असता, एखादा पदाधिकारी मेला असता तर मग त्याला किंमत राहिली असती, पण गरीब मरते काय जगते काय त्याला काही किंमत राहिली नाही। विचारलं तहसीलदारामध्ये आमच्या तालुक्यातले नाही, ते पिंपळचंच आहे वाघमारे, तहसीलदाराचं काम नाही आहे। अशा प्रकारच्या जेव्हा घटना होतं, हीच जर घटना श्रीमंताच्या घरात झाली असती तर पण पुन्हा तुम्ही भेदभाव केलाय। म्हणजे पैसा असन तर त्या मरणाले मरण आहे आणि पैसा नसन एखादा गरीब माणूस मरतोय तर तहसीलदाराचं तोंडही उघडत नाही, ते जातही नाही तिथं। ते कलेक्टरला अजून माहित नाही ते मला कोण भिक्षुक आहे का ते भक्त आहे, अजून त्यांनी चौकशी केली नाही। आसन भिक्षुक तर मला असं वाटतं घटनेनं कलम 21 नुसार सगळ्यांना अधिकार दिला जगण्याचा, ते काम सरकारचंच आहे। आणि मग एवढी मोठी शिर्डी संस्था इथं आहे, आपण पाहतो का साईबाबाच्या ठिकाणी असं होत असेल आणि ही संस्था फक्त आम्ही पाहतोय त्याच्यावर कारवाई करणं, तर इथला सीओनं कायद्यानुसार आम्ही पाहतो की तिथं पुनर्वसन केंद्र उभं करायला पाहिजे होतं। आतापर्यंत बऱ्याच शहरात पुनर्वसन केंद्र आहे, मी पालकमंत्री होतो अकोल्याला, आम्ही तिथं पुनर्वसन केंद्र उभं केलं। मग इथं शिर्डी ठिकाणी तर पहिले व्हायला पाहिजे। भीक मागणं हा दोष नाही आहे, ही जबाबदारी घटनेनं सरकारला दिलेली आहे। अशी अवस्था कोणावर येत असन तर सरकारनं समोर यायला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे। तर वाघमारे कुटुंबियांनी ज्या पद्धतीने आरोप केलाय की आमचा माणूस भिक्षेकरी नव्हता, तो त्या बहिणीला भेटण्यासाठी शिर्डीत गेला होता आणि त्याला जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि खुनाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि आम्ही जर 8 दिवसात झाला नाही तर आम्ही कलेक्टरला घेरणार, कलेक्टरला सोडणार नाही, नाहीतर इथला पालकमंत्री कोण आहे त्याला घेरू। तो व्यक्ती जो आहे वाघमारे ते पिंपळस येथील होते, म्हणजे राहता तालुक्यातील होते, मात्र आपण तहसीलदारांची भेट घेतली असं समजतंय की तहसीलदार त्या ठिकाणी अजून भेटीला पण गेलेले नाही। भेटीला जावं त्याला माहीतच नाही आहे आमच्या तालुक्यातले किती लोक मरण पावले, एवढी उदासीनता। अशा पद्धतीचं प्रशासन आहे। अजून 8वा वेतन आयोग येणार, यांची सुधारणा काही आहे का? मूल्यांकन कामानुसार पगार झाला पाहिजे। खरं तर अशी अवस्था आहे। त्यांना आम्ही विचारलं तहसीलदाराला, ते म्हणतंय ते आमच्या तालुक्यातले कोणीच नाही, ते बाहेरगावचे असं सांगतं सरळ। त्यांच्या रेकॉर्डलाच नाही सर, नाही रेकॉर्डवर रेकॉर्डला घेतलेलं नाही त्यांनी। नाही रेकॉर्डवर घ्यायची गरज नाही, ते तालुक्याचे दंडाधिकारी आहे, ते प्रमुख आहे तहसीलचे, त्याचं काम आहे का हे सगळे मृतक आहे हे कुठले आहे काय आहे आपल्या तालुक्यातले असेल तर नाही तुझं जाणं होत तर नायब तहसीलदाराला पाठव, नाहीतर तिकडे तलाठ्याला पाठव, पण माहिती तर घे ना। तुम्ही सांगा
एखादा माझी आमदार मरण पावला तर किमान आपण सलामी ठोकायला जातो का नाही जात. गरीब मरण पावला तर नोंद तर ना बाबा तहसीलदाराला माहीतच नाही. अशी वाईट अवस्था आहे. व्यवस्थेच्या या सगळ्या अनास्थेमुळेच या 4 लोकांचा बळी गेलाय. काय झालेलं आहे का जाती धर्माच्या या भानगडीमध्ये तर या सगळ्या भानगडीत आम्हाला राज्यकर्त्याला माहीत आहे का हे मरते तर मरू दे. हे झेंडा घेऊन मेले असते तर मग बातच आतापर्यंत 1-2 तालुके बंद झाले असते, मुर्दे पडले असते. पण यांच्या बेजबाबदारीनं मेलं त्याला मरण कुठं आहे. झेंडा पाहिजे होता त्यांच्या हाती. एक तर हिरवा पाहिजे होता, भगवा नाही तर निळा. भडकलं असतं सगळं. एक तर पैसा घेऊन मरा नाही तर झेंडा घेऊन मरा, तेव्हा महत्व आहे इथं. इथले आमदार असन, खासदार असन, तो पालकमंत्री असल, त्यांचं काही कर्तव्य नाही आहे. 4 ठिकाणी एका रात्री 2 दिवसात त्याचं मरण येतं ही लहान गोष्ट नाही आहे. एवढं सोपं काम नाही. ते प्रशासनाच्या अखत्यारीत असताना उलट आम्ही सहारा घेतोय. जर एखादा काही झालं वाईट तर आपण प्रशासनाकडे जातो आणि प्रशासनातच माणसं मरत असेल तर पाहिजे कशाला हे कार्यालय बिल्डिंगा कशाला हवं यांचं हा थाटमाट. पालकमंत्री म्हणतात की चौकशीच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर आज अहवाल येणार होता मात्र अद्यापही काही अहो अजून एक कलेक्टर आत्ता मी बोललोय. कलेक्टर म्हणतात ते भिक्षुक होते का भक्त होते हेच माहित नाही. कोण पालकमंत्री आहे मला माहित नाही. पण त्यांना किमान एवढं तर आज देणार होते अहवाल. तुमचा तहसीलदाराला साधा आदेश करू शकले नाही ते का जाऊ नये माहिती घेऊन ये कुठं आहे ते कुटुंब, कसं राहतं, काय परिस्थिती आहे. नसन काही परिस्थिती वाईट असेल तर मदत करता येईल का, मुख्यमंत्री निधी देता येईल का, एवढं तर भान असायला पाहिजे का नाही. ते संपलं. कारण जाती धर्माच्या नावावर मतं भेटायला लागले ना. जाती धर्माच्या नावानं मतं भेटायला लागले आणि त्यात इव्हीएम मशीनचा घोर आहे. त्यांना काम करायची गरज राहिली नाही. आता आम्ही 8 दिवस वाट पाहू. 8 दिवस जर वाट नाही तर अचानकपणे कलेक्टर किंवा एसपीच्या कार्यालयात घुसून तिथं आंदोलन करू. सांगणार नाही पण आंदोलन बेधडक करणार. जे आमची स्टाईल आहे त्या पद्धतीनं करणार. जलसंपदा विभागाचे काही अतिक्रमण काढले त्यानंतर प्राणी देखील आंदोलन केलं. बिराड मोर्चा देखील निघाला होता पण अद्याप त्यांना पुनर्वसन घरात. माझं काय मत आहे एक तर तुम्ही रोजगार देत नाही आहे, रोजगाराची व्यवस्था नाही आहे. सगळे आम्ही पाहतोय वाताहात करून टाकलेली आहे. दुसरं इकडे एखादा जर आपण कोणी रोजगार स्वतःच्या स्फूर्तीनं उभं करत असेल तर त्याला ती व्यवस्था करून दिली पाहिजे. त्याचं पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे. मान्य आहे एखादे दुकानं किंवा काही रस्त्याच्या मधात येत असेल, नेहमी ट्रॉफिकसाठी प्रॉब्लेम येत असेल तर व्यवस्था करा ना. व्यवस्था करायला नको. आणि मग एकाईकडे रोजगाराची व्यवस्था नाही, तुमच्याकडे धंदे नाही आहे, कामं नाही आहे, त्याच्यावर बोलण्याला कोणाला आता पडली नाही. काय पडलं आहे त्याच्यावर. आम्हाला आता कबर गेली, मग कुत्रा आला, कुत्र्यानंतर अधिक काय येणार, मग पुन्हा हलाल आलं, ते मटण आलं, ते काय आमचे काय मुद्दे होईल आणि काय आम्हाला त्याच्यात रस आहे. तुम्ही मोठे गोड तिखट मीठ लावून ला दाखवतात मीडिया वाले. अब कबर का क्या होंगी उसकी खबर तो इतनी चलाई आपने, उतनी तो मरने के बाद भी नहीं चला सके आपने. जिथं कमी आहे तिथं सरकार उभं राहिलं पाहिजे. आम्ही एखाद्या काही गोष्टी झाल्या तर बुलडोझरनं घरं पाडायची भाषा बोलतोय पण घरं बांधण्याची भाषा कधी येणार तुमच्या डोक्यात. घरं बांधणारे धर्मवीर पाहिजे आम्हाला. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, राहता.